फोडणी तडका पण मारू शकते ना. रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आज व्हिडिओला आपण दुपारी सुरुवात केलेली, तरी पण पहा किती ऊन आहे. तर आता एक 3:30 पावणे 4 वाजलेले. तर चला तर म्हणलं आज सकाळी जेवण झालं तर थोडंसं आराम केला ना. आता कसं आहे उन्हाळ्याचं थोडंसं आंबट चिंबटले खावंसं वाटतं. तर चला म्हणलं आता काल परवा वार होता तर पूर्ण महाराष्ट्रातच होतं मंडळी. तर त्या वाऱ्यामध्ये खूप आंब्याचा असा फुलोरा गळाला, अशा कैऱ्या लागलेल्या गळाल्या. तर आमच्या इकडं पण खूप आंब्याचे असे नुकसान म्हणजे कैऱ्या गळाल्या. तर मला एका ताईने त्यांच्या झाडाच्या खूप कैऱ्या गळालेल्या चांगल्या 9-10 कैऱ्या आम्हाला दिल्या आहेत. म्हणलं तुम्ही चटणी करून खा. तर त्यापैकी मी 4-5 कैऱ्या घेतलेल्या आहेत धुवून चांगल्या. तर चला म्हणलं ह्याची चटणी बनवू. तर चटणी आपण कुठल्याही पद्धतीनं बनवू शकतो, खलबत्यात कुटून कसंही पण समजा कशा पद्धतीने बनवू शकतो. तर चला तर म्हणलं आज मी अशी वेगळ्या पद्धतीनं कैरीची चटणी बनवणार आहे. एक 8-10 दिवस तरी ती चटणी खराब होत नाही अशा पद्धतीची. तर गावरान पद्धतीची. तर चला तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर मी काय करणार आहे, हे कैऱ्या चांगल्या धुवून अशा याच्या बारीक फोडी करून घेणार आहे मी. ही मधली जी कवळी बी असतं ना कैरी, तर ती बाजूला काढायची आणि याच्या अशा बारीक बारीक फोडी करायच्या. कशा करायच्या, कारण आपल्याला हे मिक्सरमधून किंवा खलबत्यामध्ये हे असं कुटून भरट आपल्याला हे बारीक करायचं ह्याचा. त्यामुळे ह्या पाहिजे कशा पद्धतीच्या करा. तर ह्या पाहिजे मी अशा पद्धतीच्या पूर्ण ह्या कैरीची कट करून घेणार आहे. मी मंडळी ना काय ह्याची तुम्ही वरची साल काढू शकता, पण मी याची साल काढणार नाही. हे साल असते त्याची मी चटणी बनवणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण असे कट करून घेतलेले. तर हे नाही का आता आपण मिक्सरच्या भांड्यातून किंवा दगडी खलबत्यात कुटून घ्यायचं हे. तर मी मिक्सरच्या भांड्यातून फिरवणार आहे, कारण दगडी खलबत्यात कुठलं ना ते लवकर कुठल्या जणांना म्हणजे बराच वेळ लागणार. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यातूनच हे बारीक करून घेणार आहे. आणि हे पहा असं थोडंसं भरड म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि मोठं पण नाही. ह्या पहा अशा पद्धतीनं केलेलं आहे. हे असे काढून घेतलेले हे आंब्याच्या फोडी बारीक, जास्त बारीक नाही जास्त मोठे नाही. आणि जर जास्त आंबट असेल ना तर तुम्ही ह्याचं पाणी पण बाजूला काढून टाकू शकता. आणि जास्त आंबट आवडत असलं तर असंच राहू शकता तुम्ही. यातलं हे जास्त आंबट कैरी आहे म्हणून ह्याच्यातलं पाणी मी बाजूला काढून घेणार आहे. आणि इकडं पहा मी काय केलेलं आहे, हे लाल मिरची आणि थोडीशी कोमट पाण्यामध्ये मी 1 ते 1.5 तासापासून भिजू घातलेले. तर या अंदाजाने घेतलेले मिरची, एवढं काय मोजून मापून नाही काय नाही. त्यापाय मस्तपैकी भिजलेले. तर आता काय करणार, याच्यामध्ये आपण कैरी काढलेली ना, तर आता याच्यामध्ये त्या मिरच्या पण बारीक पेस्ट करून याच्यात घ्यायची. आणि यामध्ये मी काय करणार आहे, थोडासा लसण पण घालणार पाहिजे. अशी थोडंसं लसण घालून अशी पेस्ट करून घेतली लाल मिरचीची भिजलेल्या. आता पाहिजे मस्त मी शेगडी पेटवलेली आहे आणि लोखंडी कढईत मी कैरीची चटणी बनवणार आहे. तर त्यासाठी मला काय काय मसाले भाजावे लागतील. तर इकडं पहा मी थोडंसं धने घेतलेले, एक छोटीशी वाटीभर, आणि 1 चमचा सोप घेतलेली आणि जिरं घेतलेले. तर हे काय करणार आहे मी थोडंसं गरम करून घेणार आहे, जास्त पण नाही, थोडंसं गरम करून घेणार आहे. म्हणजे यातला कसं सरगरलपणा थोडासा कमी होतो, बारीक लवकर होते मिक्सरला. ते थोडंसं गरम करायचं आहे. आपण भिजलेली मिरच्याची पेस्ट केलेली आहे ना, तर याच्यातच आता हे थंड झालेलं आहे. तर आता याच्यातच आम्ही थोडंसं बारीक करून घेणार आहे, हे डबल फिरून घेणार आहे. तर पहा याच्यात धने, सोप, जिरं आणि याच्यामध्ये थोडंसं हे पण घातलेलं आहे, मेथ्या दाणे पण गरम केलेले मंडळी. तुम्हाला म्हणजे तो दाखवायचे राहून गेलं, त्यात मेथ्या पण टाकलेल्या आहेत थोड्याशा. तर चला तर आता आपण काय करणार आहे, मस्तपैकी आपण ह्या लोखंडाच्या कढईत चटणी बनवणार आहे. शेगडी छानपैकी पेटलेली. चला कढई मस्त गरम झालेली. तेल थोडंसं जास्त घालायचं. तेल मस्त गरम झालेले. आता याच्यात मोहरी घालायची. मोहरी पण छान तळतळली. आता यात लसण अद्रक कुटलेला घातलेले, त्यात थोडासा कढीपत्ता पण घातलेले. लसण अद्रक टाकले आणि यात थोड्याशा लसणाच्या 5-6 पाकळ्या पण घालणार आहे. थोडासा कांदा घालणार आहे. आता हे छानपैकी कांदा नाही का चांगला मौसूद होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा. मस्तपैकी फोडणी झालेले, कांदा पण आता नरम छानपैकी झालेले.
आता याच्यात काय करायचं, हे जे आपण लाल चटणी केली होती ना, लाल मिरची पेस्ट जी होती ना, याच्यात सगळं घातलेलं. आता ते पण थोडंसं परतून ते छानपैकी परतलेली फोडणी. तर काय करायचं आहे पाहिजेत, बिलकुल पाणी नाही काय नाही, पण आंब्याचं पेस्ट केलेलं पाणी आपण नितळ चांगलं. तर आता पाणी बाजूला काढून घेणार असतं, आंबट पाणी, जास्त आंबट चटणी होत नाही. आणि त्याला आता याच्यात पेस्ट घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं, छानपैकी असं परतून घ्यायचं. आणि याच्यात काय करायचं, चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं मीठ जास्तच घालायचं, कारण आंबट असलं मीठ लागतं. तुम्ही ना कायला जास्त तेल पण टाकू शकता, किंवा वरून आणखी फोडणी तडका पण मारू शकता. ना खीर घालू शकता, एकदम भारी असा स्वाद यायला. मंडळी ती छान झाली अशी कांदा ही घातल्यावर चव आली. तर मंडळी कैरीची चटणी तर प्रत्येक आपापल्या पद्धतीनं करतं, छान करतं, पण पाही आगळी वेगळी अशी गावरान पद्धतीची कैरीची चटणी तुम्ही पण एकदा थोडीफार करून बघा, चवीला बघा किती भारी लागते. आणि आवडल्यास आमच्या सह्याद्री चॅनलला जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर झाली चटणी तयार झटपटाची होणारी. चला तर पुन्हा भेटू पुढच्या असं नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.